तो काका नीट ना जरा. आता आलो ना भाऊ आपल्या मालेगाव मध्ये. कधी नुसतं हे गाव ते गाव हे गाव ते गाव मामाचं गाव. आता आलं ना आपलं मालेगाव. ओ माय लवकर येत जा जरा, अर्धा तास म्हणून वाट पाहतो तुझी वाली. एवढ्या उन्हात बोलवता का? यायचं ना रिक्षा करून. रिक्षावाले जास्त पैसे घेत आहे बरं आपली फुकटची गाडी. मामाच्या गावाला गेला होता, काय बोलली मामाची मुलगी? मी मामाच्या गावाला गेलो, ते मामाची मुलगी तिच्या मामाच्या गावाला जाऊन लागली आणि मामाला काय सांगते हा जाईल तेव्हा जेल म्हणे मी. चल जाऊ दे सोड चालवतो. गाडीवर मनात फिरत जाय रस्त्याला ये म्हणलं माय रस्त्याला ये म्हणलं माय रस प्यायला आहे म्हणलं माय. चाल तिथे आपण आधी उसाचा रस पिऊन येऊ. उन्माची वचलायलाय म्हणे मगर माले काय म्हणस माय. नमस्कार मालेगावकरांनो. तर आता मालेगावचे लोक चहा सोडून उसाचा रस पेत आहे, तर आपण त्यांना विचारू त्यांना कसं वाटतं. तुम्हाला रस कसा वाटला? उसाचा रस एकदम उसासारखा होता आणि थंड थंड होता. तुमचं नाव काय? तुला काय करायचंय? कसा वाटला रस? मस्त होता. तर मालेगावकरांनो तुम्ही आता बघू शकता मालेगावकरांना चहापेक्षा जास्त उसाचा रस प्रिय झालेला आहे. चहापेक्षा जास्त उसाचा रस प्रिय झालेला आहे. 2 दिवस आम्ही उसाचा रस काय पिऊन घेतला तो आम्हाला चहा विरोधी समजायला लागला. एक फोन केला चहा प्यायच्या नावावर 10 मुलं अशी जमा होऊन जातील. समजलं काय? ऊन किती का असो चहा सोबत नो कॉम्प्रोमाइज. समजलं काय?